काय कशी अज्जत आहे. हा सारेच्या सारेला बोलावलं म्हटलं, मला एकटीला टाकून दिलं. हा इतकं अज्जतपणा करून कुठं जाईन हे शाईन्या वानाची. काहीचं कर्माचं गाठोडं चोरून नेलं का काय माहित, अशी कवर आहे तर. हा बोलावलं नाही मला. हा आपण नाही लागत तसं. घरी सारे पसते पण आम्ही नेच पसून राहिलो. हा माई पोरी मीच नाही पसून राहिली. हा एवढं काय हिच्या पोटात आलं काय माहिती, एवढी जैतोड्या वानाची काऊन जाऊन राहिली तेवढी. लयच बोलते, काम पडलं का महापोरेली बोलते. हा आणि बोलावून घेते आणि काम करून घेते. बापरे काऊन बसली आहे, बसल्यापेक्षा चाल ना भजनाले बोलावलं असं ना. हा पिंगरीने बोलावलं असं तुला भजनाले. चल तिच्याच घरी मस्त भजन ऐकू. चाल बाया गेल्या तुला वाटत नाही का असं दोन भजन ऐकायला जा. बसली इथं मस्त. हा एक जण दिसून राहिली इकडलं मोल्यातलं नाही, तिकडे बाया बसल्या राहते आणि तू इथं एकटीच बसली. हा चाल चाल. हो आता तुम्ही बोल ना, मलेच बोल ना. हा काही माहिती खैती काही नाही चालल्या, मलाच बोलून राहिल्या. हा तिच्या घरी मी नाही चालत असं तिले उपजत असं मी. हा माहिती असं का तुम्हाला असं असं करते म्हणून. फक्त गोड बोलते ते तोंडावर. तुम्हाला असं वाटतं का माझं बोलते मला बोलावलं असं वाटून राहिलं तुम्हाला. हा बोलावलं नाही तिनं. सारायले बोलावलं म्हटलं सांगितलेलं माझ्या लक्षच आहे ना. एकने सोडलं म्हटलं आणि माझ्या लेकरं मीच नाही पचत तिच्या घरात. त्या घरच्या साऱ्या माझ्या घरा होतालच्या सहाऱ्या बोलावल्या म्हटलं, त्याची लेकरं बाई सोबत. हा चाटले बुटले सारे बोलावले. हा पण माझ्या घरचं नाही चालत ना, आम्ही नाही चालत ना. हा कशी लोक देखता कशी गोड गोड बोलते ते. तिच्या मनात पाय ना किती काय बेर भरलाय. बापरे तुम्हाला बोलावलं नाही का व. हा बरीच आहे व. हा नाही तर तुमच्यासोबत तर चांगली बोलते व. हा काल असतं पाहिलं मी किती प्रेमानं बोलले तुमच्यासोबत आणि किती हसू किती बोलणं. आता तुम्ही सांगून राहिला बोलावलं नाही. हा बापा तुम्ही म्हणता तसंच असं. हा तोंडावर गोड गोड बोलायचं. हा मग हे करायचं काट काढायचा असंच काही असं बाई. हो फक्त तुम्हाला ते तोंडावरून वैखून आली आहे. चांगली चोपडी आहे म्हटलं, चांगली चोपडी असायला कमी चोपडी नाही आहे ते. आपलेच वाटते. हा मी वैकली आहे म्हटलं, पुरी वैकली आहे. तिला कशी आहे काय आहे, तिचा स्वभाव काय आहे. हा पण आता बोला लागते राहा लागते चाला लागते म्हणून आम्ही राहतो. हा पण तिच्या मनात लय बेकार आहे ना आमच्याविषयी. आम्हाला काय समजत नाही काय. हा समजत नाही काय. पण असं आहे शेजार धर्म आहे, राहा लागते बोला लागते आणि तिच्यात नात्यातलं नातं आहे. हा हिच्या ना तर सारं इपट येऊन राहिलं म्हटलं नात्यात. हा हिचे तिथं सांगत जाते. माझ्या नातेवाईकाला बरंच काही सांगितलं म्हटलं हिनं. हा हिला असं शोभलं काय. हा आणि माया दोन पोरी आहे मापोरीची काही बुम करते म्हटलं हे. हा एखाद्या दिवशी धरून तर तिला मला असं वाटते चार लोक आहेत ना. हा असं कसं असते तर कर ना म्हणा बदनामी किती करतो आमच्या कर म्हणा. बापरे असंही आहे काय. हा मला नाही वाटून राहिलं बाई खरंच तुमच्या नातेवाईकाला काही सांगत असेल का तुमच्या नात्यात आहे तर. मला नाही वाटून राहिलं बापा खरं. नाही कसं लागेल बापा माय खरं. तुम्हाला लय विश्वास आहे तिच्यावर. ज्याच्यावर विश्वास असते तर असं वाटतच नाही ना का बा त्या व्यक्ती चांगलाच आहे म्हणून. आणि सांगण्यात काही कोणाला अर्थ नाही आहे. कारण की ज्या व्यक्तीवर जास्त विश्वास असला आणि ज्या व्यक्तीवर आपल्याला हे असलं आणि त्या व्यक्तीचं आपल्याला सगळं चांगलं वाटते. पण किती काही त्याचं वाईट सांगितलं तर तुमच्या मनात जे आहे ते राहणारच. माझ्याविषयी जे आहे तेच राहणार आहे. त्या काही सांगण्यात अर्थ नाही. मी काही तुम्हाला म्हणूनच कोणाला मी काही सांगत नसतो. आता तुम्ही विचारलं म्हणून मी एवढी गोष्ट सांगितली पोटातली आणि ते पाय माझ्या खडबड करे आणि खाल्लंच नाही का हो. हा भजनाला चाललं तर खाल्लंच नाही काय. माझ्या घरी तर रोजचे पोहे आहे म्हटलं, रोजचे पोहे असाले. हा असे म्हणून आपण मनाला वाटत असते का बा आपल्या नात्यात आहे सगळं आहे आणि आपल्याला टाकून दिलं बा. हा वाटते म्हटलं मनाले म्हणून. नाही तर काय ते पोहे खाल्ले आहे म्हटलं आम्ही आमच्या लेकराने खाल्ले आहे. हा पण असं आहे नाते धर्म आहे आपला हे आहे. मनाला वाटते का बा आपण काय बाईचं वैर केलं. हो वाटत असते वाटत असते. हा कोणाला वाटत असते आपल्या नात्यात आहे बा काऊन बाई अशी करून राहिली तशी तर बोलते बा. हा वाटते हो तुमचंही बरोबर आहे. तुम्ही कुठं चुकल्या नाही, तुमचंही बरोबर आहे. जाऊ दे आता काय. आता नाही बोलावलं तिच्या मनात नव्हतं. तिच्या मनात असं काय बेड भरलं. हा नाही बोलावलं ती ना. आता तुझ्या घरी कोणता कार्यक्रम असला तूही नको बोलावजो. नाही बाबा मा मनात नाही आहे काही असं. माझ्या नातेवाईक होय मला तर बोलावंच लागन. हा तिच्यातली माणूस की सरली म्हणून काय मायातली नाही सरली म्हटलं. मायातली जिवंतच आहे. हा ते मला डसली म्हणून काय म्या डसाव काय तिले. हा हे मायावाला तत्वाला पहिलेच पटत नाही पटणारही नाही म्हटलं. तिला तर बोलावतोच हो मी. माझ्या घरी कोणताही कार्यक्रम असला तर तिची लाच तिला खाल्ली पाहिजे म्हटलं. लाच तिची खाले. हा कसं असते बा. हा दुसऱ्याला बोलावत नाही बाई. जो जसा वागला या जमान्यात त्याच्यासोबत तसंच वागा लागते. तिला तिची चूक माहीत झाली पाहिजे ना. तुम्ही बोलावू नको ना तिले. मग काय तिले महसूस होते तुला कसं वाटलं आता बेकार तसं तिला वाटलं पाहिजे. सारा तू खेळली बोलावून तिलेच सोडजो एकटीले. एकटीलेच सोडजो तू म्हणजे अद्दल घडून जाते ना तिले. समजते ना का कोणा आपल्याला बोलावलं नाही म्हणजे आपली कशी भावना दुखते तर. हे ताई ते एक मन आहे म्हटलं. आम्ही असं ऐकलं एका तोंडातून का बा सगळ्याचा बा बदला घ्यायचा नसते. ते त्याच्या कर्मावर सोडून द्यायला लागते. तिचे कर्म बेकार करू राहिली ते. मी काय माझे कर्म बेकार करू. तिची बुद्धी तशी आहे विपरीत बुद्धी. माही नाही आहे विपरीत बुद्धी आणि मी तिच्याविषयी असा विचारही करत नाही. नको म्हणा कर म्हणा माझ्याविषयी बेकार. माय कोणतं बेकार होऊन राहिलं. कधीतरी बेकार झाला का. मला लेकरा बायाचं सुख मला पाले भेटून राहिलं. सारं माय बरोबर आहे. जयत राय म्हणा तिले किती जयत तर जय म्हणा. कर म्हणा माय पोऱ्याच्या कुटाने कर माया कर मा पोराच्या कर. काही आमचं मागं नाही येत. तिनं तर लय पाण्यात डुबतं पाहिलं होतं आम्हाला. पण आमचं झालं नाही का बरोबर. लागली नाही का माझी पोरगी नोकरीवर. लागली माझी पोरगी डुबतीच पाय मा पोरीले. अशी म्हणे हिची पोरगी काय हे होते का अशी होते का तिची पोरगी का लागणच काय आणि तिची पोरगी एवढी हुशार आहे काय. अप्सर आहे का ते. नाही नसे ना माई पोरगी अप्सरा. हिले काय करावं लागते. असे ना माई पोरगी डोंबडी डांबडी कशी असो. पण माया पोरीनं अभ्यासात दिमाग चमकवलं ना. जिंदगीत काही ना काही बनली ना याले महत्व आहे. जय ना रे जयत राहा म्हणा. हो काय त्या पोरीला अशी म्हणे का हो.
हा. आणि आता तर स्वतःच्या लेकराचं भलं गुणगान गावते पोरीचं. हा, जिथं नाही सांगते माई पोरगी हुशार आहे, माई पोरगी हुशार आहे. माहीतच आहे किती हुशार आहे का आहे, सब माहिती आहे तिच्या पोरीची. हा, धड 10वीत न 11वीत नाही गेली पोरगी. बापा बापा काय तिच्या टांगभर गोष्टी. आम्ही तर कधी सांगितले ना अशा गोष्टी. विथ होती तर काय केलं हिच्या पोरीनं, कौनीच्या पोरीला एवढे पर्सेंट भेटले ते आम्हाला माहित आहे. हा, सारं वैखीच्या पायकीच्या मास्तर लोक होते, हातेर होते सारे जण. तर बरोबर काठ्या पुरू 95% भेटवले. आणि माझ्यासाठी पुदवून सांगे माया पोरीला एवढे भेटले, माया पोरगी अशी आहे, माया पोरगी हुशार आहे. माहीतच पडते त्याला 4 दिवसांना बॉम्ब किती हुशार आहे काय नाही. इथं पुरवाले होतं. हा, म्हणून जमलं. हा, आणि पुढं पाहिजे म्हणा. आताच काही दाखवू नको. हा, माया झाड चांगलं निघालो. हा, तिचं बोलणं पाहिनं. हा, कशी कशी बोलते दुसऱ्याच्या इकडे पाहू बाप्पा. आता सगळ्याचेच लेकरं. हा, झाड चांगलं निघालं तर म्हणे पैशाची कमतरता नाही राहत म्हणे. हा, हिचं झाड चांगलं निघालं लोकांच्या का बेकारच आहे का झाडं. हो बाई. हा, महापोराला म्हटलं आता जराशे कमी पर्सेंट पडले. हो बाई छातीच फुगू सांगे. हा, त्या पोराकडून काय होते हो. हा, ते पोरग तर बया तोंडच आहे असंच आहे. आता माया पोराचा फर्स्ट सेमिस्टरचा रिझल्ट लागला म्हटलं. हा, माया पोरगा कॉलेजातून पहिला आलं म्हटलं. हिची पोरगी आम्हाला काय माहित नाही का, आम्ही फक्त कोणाला सांगत नाही म्हणून सांगाले. पण सगळं माहीत आहे आम्हाला किती बॅग ठेवले तर. ओ बापा मार सांगते ते माई पोरगी एकपाटी ह्यान अशी हाय. मा पोरीले बाई पुस्तकही घ्यान लागत, अभ्यासही नाही करा लागत. सरनं शिकवलेलंच याद राहते तिले. कधीतरी ऐकलं का त्या शिकवलेलं याद राहते म्हणून. काही ना काही तर अभ्यास करायच लागते. ह्या फक्त सांगायच्या गोष्टी होय. सांगायच्या गोष्टी असाले. अभ्यास तर हुशार व्यक्तीले तर किती वेळ करावं लागते, काऊन करावं लागते. 8-8, 9-9 तास अभ्यास करते. काही लेकर तर 12-12 तास अभ्यास करणारे आहे. एवढं एकपाटी ऐकलं असतं, लक्षात राहिलं असतं तर मग तर लोकांना पुस्तकं घ्यायचं कामच नाही पडलं असतं. शाळेतले मास्तर लोकांना शिकवलं बस पुस्तकाचा खर्च लागला असता, बुकाचा खर्च लागला असता. हे बरोबर बोलल्या बा तुम्ही. हे बरोबर बोलल्या, मला पटलं हे शब्द. पुस्तक विकत नाही घ्या लागली असते ना. हे बरोबर बोलल्या तुम्ही, मला तर पटलं बा. माझ्यासारखी मना लागून एखाद्या टाका पुस्तकं काल घेतो विकत. एक पट आहे तर डायरेक्ट तिथं जाऊन पेपरातच लिहायचं बा. हो, ते अशी लयच आदत आहे. हातभर शिल्पी असली तर असं ते लय मोठी शिल्पी करून सांगते म्हटलं. असं आहे त्याचं. अगोच आहे ना. तिचा नवरा अगो आहे, ते अगोच आहे हो बाई. हो माय, नवऱ्याला तर तिच्या तर मार गर्व झाला बिचारे. आणि मला म्हणते माई पोरगी पाहिजा आता झाली म्हणते. डायरेक्ट आता डॉक्टरनाच झाली म्हणते माई पोरगी. अरे बापा, धड 12वी झाली, फर्स्ट इयरले डॉक्टर झाली. निदान ॲडमिशन व्हायची आहे ना, तरी तर ते कोणती तरी परीक्षा अधिक पासच व्हायची आहे. एवढी नाकाना गोष्टी करून राहिली आणि थोडी मोठा नाकाना गोष्टी करते. अधिक एक परीक्षाच पास व्हायची आहे ना. ही ॲडमिशन तर दूरची गोष्ट आहे. एक वर्ष डराप घ्यायला लागला म्हणते ना. माझ्या पोरगं सांगे ना डराप घ्यायला लागला म्हणे. ड्रॉप नव्हे ड्रॉप घेतला म्हणत असते म्हणते त्याला. माई पोरी शिकल्या ना, मला माहीत आहे सारं. पण असं आहे आपलं समजते, पण आपण अगो बोलत नाही. माया पोरी म्हणते आई म्हणते कोणाला मोठेपणा सांगायचं नाही म्हणते. जे हुशारी आहे ते 4 दिवसांनी लोकांना दिसणारच आहे म्हणते. आता माई पोरगी लागली नाही का बाई नोकरीवर. हाय ते हुशार तर चमकली ना ते कुठं ना कुठं. तुमच्या पोरीला किती रुपये पगार आहे हो. त्या बाई लागल्या 50,000 आहे. पण कोणाला सांगता नाही चांगलं नाही आहे. मी सांगत असतो कमी सांगत असतो. मी काही मोठं माळ वाढून नाही सांगत. काही जण जर कमी असला तर मला सांगते वाढवू. आम्ही कमी सांगत असतो, जास्त सांगत नसतो. हो, होती तुमची पोरगी हुशार. बरं झाला लागली. तेवढीच परिस्थिती सुधारते हो माणसाची. हो ना बाई, 1-1.5 वर्षात मायावाला घर सुधरून गेलं ना. नाही तर आमचं तर जिंदगीभर होणारच नव्हतं हो माय. पाबर कशी बिल्डिंग लागून गेली. सारं घरात सामान घेतलं म्हटलं, सारं केलं म्हटलं, 1-1.5 वर्षातच केलं ना पोरीनं. मजा काय का गोष्ट. हो ताई, चला ना बाप्पा, तुमच्यासोबत गोष्टी करत बसली तर गोष्टीच करत बसली. मी काय म्हणतो, मला वेळ होते तिकडे अधिक म्हणून बाया म्हणून अधिक नाश्त्याच्या टाईमली आली बापा. असं नाही झालं पाहिजे ना. जा तुम्ही बसा. हो बापा, त्याही गोष्टीचं मोठं टेन्शन आहे घरी. आता शेवटच्या दिवशी म्हणजे अष्टमीच्या दिवशी, शेवटच्या दिवशी तर काही जमतच नाही हो माय. अष्टमीच्या दिवशी 9 पोरी जीव घालून द्या लागन. माई पोरगी जेव्हा नोकरी लागली ना तेव्हापासून मी कबूल केलं. आता मग करावंच लागते ना बाई. माई पोरगी सांगत असते बाई त्याला रंगारंगाचं देते काय लय आणते माई पोरगी. लय मना भावातून हे करते ते प्रार्थना देवाले आणि अभ्यासही करे. असं नाही म्हणे देवाच्याच भरशात लागलं म्हणे. मी अभ्यासही करे. आपण किती काही अभ्यास केला म्हणे. आपल्याला देवाची साथ नसली, काहीच नसली तर काहीच नाही म्हणे. आपण शून्य म्हणते आई म्हणते. माई पोरगी आजही म्हणते मायावर म्हणते देवाची कृपा आहे म्हणूनच मी लागली म्हणते. हो बाई, बरोबर आहे तुमच्या पोरीचं. किती काही हातपाय आपटले, नशिबाची साथच नसली तर लागते का हो बाई माणूस. लागत नाही ना. मग साथ असणं लय महत्वाची नशिबाची.